चन्नाट गाव ते चन्नाट धबधबा पर्यंतचा प्रवास आपण पहिल्या भागात पाहिला, पण पुढे आम्हाला नदीपात्रात काही नैसर्गिक रांजणखळगे दिसले, जे खूपच खोल आणि अगदी आरशासारखं क्लिअर पाण्याने तुडुंब भरले होते. हे दृश्य पाहताच पोहण्याचा मोह काही आवरता आला नाही. आणि मग काय, उलट्या सुलट्या उड्या मारत जीवाची अक्षरशः मुंबई केली. थंड पाणी, मोकळं आकाश आणि मनसोक्त हास्य हा खरं तर जगण्याचा विषय होता. उन्हाचा पारा चढत होता आणि पोटात कावळे ओरडत होते. मग काय, बेत झाला मसाले भाताचा. नदीपात्रातच चूल मांडली आणि आमच्या एक दिवसीय आचार्यांची लगबग सुरू झाली. अखेर हाही बेत अचूक जमवला. मसाले भात शिजला. मामाने तर मस्त त्यावर कोथिंबीरचा साज दिला आणि मी आणि माझ्या भाच्याने परंपरेनुसार फोटोशूट सुद्धा केला. गावरान पद्धतीने झाडाच्या पानावर वाटे केले आणि आधी पोटाला शांत केले. अशा प्रकारे आजचा घाई गडबडीत जमवलेला बेत उत्तम शिजला. आनंदी मनाने आणि भरलेल्या पोटाने आम्ही घरचा रस्ता धरला, पण आठवणी मात्र कायमच्या सोबत आल्या. भेटू पुन्हा एखाद्या सह्याद्रीच्या अशाच भन्नाट भटकंतीत. तोपर्यंत आपल्या चॅनेलला जोडून राहा, आनंदी राहा, भटकंती करत राहा.